मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आलाय. मात्र नावं बदलून मुंबईकरांना रेल्वे स्थानकांवर सुविधा मिळणार आहेत का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट. मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार. विधान परिषदेत एकमतानं प्रस्ताव मंजूर. नाव बदला, सुविधांचं काय? मुंबईतील जवळपास 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलली जाणार आहेत. इंग्रजांच्या काळापासून असलेल्या या स्थानकांची नावं इतिहास जमा होणार आहेत. विधान परिषदेत दादा भुसे यांनी मांडलेला हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव परवानगीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. मुंबईतील कोणत्या स्थानकांची नावं बदलली जाणार आहेत त्यावर एक नजर टाकूया. करिरोड स्थानकाचं नाव लालबाग होणार आहे. स्टँडहर्ट्स रोडचं डोंगरी, मरीन लाईन्सचं मुंबादेवी, चर्नी रोडचं गिरगाव, कॉटन ग्रीन स्थानकाचं काळा चौकी, डॉकयार्डचं माझगाव, किंग सर्कल स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ होणार आहे. केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर पुढल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील या रेल्वे स्थानकांची नावं बदलली जातील. मात्र यामुळे मुंबईकरांची लोकलच्या त्रासातून सुटका होणार आहे का? लोकल सेवा आणि रेल्वे स्थानकांवर मुंबईंना चांगल्या सुविधा मिळणार आहेत का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून कधी सुटका होणार? लोकलच्या फेऱ्या कधी वाढवल्या जाणार? पावसात लोकलची होणारी रखडपट्टी कधी थांबणार? रेल्वे स्थानकांवरील शौचालयांची सुधारणा कधी होणार? वारंवार घेतले जाणारे ब्लॉक कधी थांबणार? प्लॅटफॉर्म आणि फलाटाच्या उंचीवर मुंबईकर कधीपर्यंत लक्ष ठेवणार? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यामुळे राज्यातील लोकप्रतिनिधींनी रेल्वे स्थानकांच्या नाव बदलासाठी जसा आग्रह धरला, पाठपुरावा केला, तसाच पाठपुरावा मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी केला तर मुंबईकर त्यांचे मनापासून आभार मानतील. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.